झाली आहे संध्याकाळ आणि आत्ताचा ब्लॉग आपण आत्ताशी चालू केला आहे. तुम्हाला माहिती मी चाललो आहे दही आणायला, कारण की आमच्या घरचं दही संपलं आहे आणि मला दूध पण आणायचं आहे. काय दूध पण आणायचं आहे. लेट्स गो. माझी गाडी नाही काढणार आहे आज, मी काढणार आहे स्कूटी. जिची फार हालत खराब झालेली आहे. चला घेतलं 30 रुपयाचं दूध आणि 30 रुपयाचं दही. आज आपल्याला या 30 रुपयाचं दही आणि 30 रुपयाच्या दुधामध्ये काय खायला भेटतं ते नंतर बघू. आता आपल्याला निघायचं आहे हे ठेवून भाऊकडे. थोड्या वेळात आपण निघूया भाऊकडे. आज काय प्लॅन कोणालाही काही माहीत नाही. आणलेलं दही मी याच्यात टाकलं आहे. अरे आलं लसूण इकडे या. लसूण या. आता आपण मस्त चिकन बिर्याणी बनवू. गाईज मी केलाय मॅटर. आगळा मॅटर दाखव रे. मॅटर बघ एवढं बस का बघ. मी टाकलाय बिर्याणी मसाला. पहिल्यांदा बनवतोय. ही घेतली हळद. ये गया मीठ. मजा काय माहिती काय, ही वाली मजा. यात ती मजा आहे ना. वा आता कसं चिकन दिसतंय एकदम तगडं. हे बघा या. आपण आता चिकन बिर्याणी खाऊया थोड्या वेळात. लेट्स गो. ती कोथिंबीर मी पटकन टाकतोय. लेट्स गो. अरे नाईस थँक्यू. आता असं झालंय की मला किचनमधून हाकलण्यात आलंय, त्यामुळं मी आता इज्जतीत गेम खेळायला बसणार आहे. ते आमची बिर्याणी तयार झाली आहे आणि बिर्याणी मी दही सोबत खाणार आहे थोडं. आणि समोर लावलंय मी सिंचॅन. लेट्स गो. नाही बिर्याणी संपून मग बघू. मी आलोय परत रबडी खायला. कोण आहे आमच्या बरोबर? भाऊ कोणती रबडी खातो? अरे भाऊ काय घेतो? बाटल्या घेतो भाऊ. इडली केसर रबडी पार्सल. काय खायचंय का? फालुदा नाही झालं एवढ्यातच. भावाला मनापासून ताक दिले. घे रे ताक पी. मी देऊ का तुला असं? देऊ का असं? मी घेतोय राजभोग आईस्क्रीम. आणि लास्ट टाइम आम्ही तिकडं खाल्लो होतो. तिकडे काहीतरी आहे त्यापेक्षा हे भारी. भाऊला फ्री मध्ये टाक देतो. मिल्की मिस्ट कॉम्प्लिमेंटरी आमच्यासाठी. आम्ही रोज येतो म्हणून कॉम्प्लिमेंटरी. नेहमीप्रमाणे रबडीवाला. आज पण नाही म्हणता आम्ही आईस्क्रीम आणि रबडी खाल्लेली आहे. आणि काही खायचं नसतं पण तरी आम्ही काही खाऊन घेतो. ठीक आहे आज जेवणही चांगलं झालं. आईस्क्रीम रबडी पण खाल्ली. आता भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.